तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद शहराच्या विकासात आणखी एका महत्त्वपूर्ण प्रकल्पाची भर पडली आहे। शहरातील विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकारातून साकारलेल्या तब्बल 10 कोटी रुपयांच्या आधुनिक पादचारी स्कायवॉकचे आज भव्य लोकार्पण करण्यात आले। भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते हा बहुप्रतीक्षित प्रकल्प नागरिकांच्या सेवेत समर्पित करण्यात आला। शुक्रवार 3 जुलै रोजी बसस्थानक परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यास विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। शहरातील वाढती वाहतूक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि पादचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन हा स्काय वॉक उभारण्यात आला आहे। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे बसस्थानक, दुर्गा चौक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, न्यायालय, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, दी न्यू हायस्कूल आणि प्राथमिक शाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय, उपकोषागार कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यासह अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध झाला आहे। या आधुनिक स्काय वॉकमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येणार आहे। शहराच्या वाढत्या विकासाला चालना देणारा आणि वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा प्रकल्प भविष्यात जळगाव जामोदची महत्त्वाची विकासात्मक ओळख ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। या लोकार्पण सोहळ्यास डॉक्टर अर्पणा कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष कैलास पाटील, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, विधानसभा BLA प्रमुख निलेश शर्मा, डॉक्टर किशोर केला, युवा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर, सचिन तायडे, कनिष्ठ अभियंता निलेश भेलके, मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव, जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक, दी न्यू इरा शाळेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी तसेच शहरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह ज्ञानदेव राजनकर, जळगाव। सर्व मान्यवर तसेच समोर बसलेले सगळे मान्यवर आणि खाली बसलेले सर्व मान्यवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, कारण भविष्य देशाचं तुम्ही आहात, त्यामुळे काही कालांतरानं तुम्ही सुद्धा मान्यवर होणार आहात की नाही? होणार आहे ना? म्हणून आजचा स्कायवॉकचं उद्घाटन जे आहे ते तुमच्या हस्ते करण्यात आलं, कारण भविष्याचा जेव्हा आपण वेध घेतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला नवीन नवीन संकल्पना हे आपल्या डोक्यामध्ये येत राहतात। मला आठवतं, आणि तसंही एक ऋणानुबंध, एक अटॅचमेंट जी आहे हे जीवनाशी माझी जास्त आहे, कारण मी इथं शिकलेलं आहे। हे झाड, हे अंगण, हे सगळं इथं आल्यानंतर एक प्रसन्नता वाटते, आनंद होतो आणि लहानपणीच्या आठवणी ज्या आहेत त्या निश्चित जागृत होतात। आणि मग मला सदैव प्रयत्न असतो की आपण ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा आपलं लहानपण जसं गेलं त्याचप्रमाणे आता जे शिकतायत त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, आणि ते सर्वांनी अधिकार दिल्यामुळे कर्तव्य म्हणून एक आमदार म्हणून आपल्या या नवीन पिढीसाठी, आपल्याला भविष्यासाठी काय काय आपल्याला उभारता येईल याचा सातत्याने विचार करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। काही वर्षांपूर्वी आपल्या निवडामधले काही विद्यार्थी विद्यार्थिनी यायचे, शिक्षक यायचे, काही आंबेडकरचे यायचे, बाजूचा एरिया जो होता माहित आहे ना, इकडं तुम्हाला नसेल माहिती, इकडचा एरिया मटन मार्केट अँड ऑल दॅट थिंग सगळं घाण घाण वगैरे एरिया होता, आणि म्हणून सातत्याने मागणी व्हायची की तो तिथून हटवलं पाहिजे। आता आपण पूर्णच हटवलं, आता इकडल्या बाजूला आपण अस्वच्छता राहू दिली नाही आणि चांगलं विज्ञानावर आधारित आपण तिथं
सुशोभीकरण सुद्धा केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थी शाळेत येतो तेव्हा पालकांनाही चिंता असते की माझा मुलगा माझी मुलगी शाळेत गेल्यानंतर ती व्यवस्थित वापस आली पाहिजे, कुठं काही त्रास होता कामा नये, ही सगळ्या पालकांची सुद्धा इच्छा असते. आणि ज्यांना संवेदना आहेत, जे सहृदयी आहेत, ते शिक्षक शिकवणारे त्यांनाही सुद्धा असते की आपले मुलं शाळेतून गेल्यानंतर येताना काही दुर्घटना घडू नये, काही